जय भीम जातींनो, आज खरं तर आपल्यासमोर व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण असं की 13 फेब्रुवारी या तारखेला तामिळनाडूमध्ये एक घटना घडलेली आहे। ती घटना म्हणजे माणुसकीला काळिंबा फासणारी आणि नीच अशी घटना आहे। त्या घटनेचं प्रमुख कारण असं की तिथल्या एका दलित समाजाच्या विद्यार्थ्याने बुलेट चालवली म्हणून तिथल्या सनातनी हिंदू विचारधारेच्या लोकांनी त्याचे हात काटल्याची संतापजनक घटना तिथे घडलेली। आज इथे मी प्रश्न उपस्थित करतो की जी लोक प्रश्न म्हणतात ना की बाबा आम्ही जातीपाती मानत नाही, आम्हाला धर्माला समानतेच्या तत्वावरती आणायचंय, एकजूट बनवायचंय, एक हे तो सेफ हेचे नारे देणारे जे लोक आहेत ना, जी भांडगुळ आहेत ना, त्यांनी आता बोलावं की या घटनेवरती तुम्ही कशी प्रतिक्रिया देणार। पाणी पिलं म्हणून अस्पृश्य समाजातल्या माणसांना मारहाण केली जाते, दलितांना मारहाण केली जाते, मंदिरात प्रवेश केला म्हणून मारहाण केली जाते, गाडी चालवली, बुलेट चालवली म्हणून त्याचे हात काटण्यापर्यंत कृत्य केलं जातं। आणि तुम्ही कोणत्या तत्वावरती म्हणताय की आम्ही समान समाजाचे निर्माण केलंय? हा भारत धर्मनिरपेक्ष भारत आहे। जी लोक म्हणतात आरक्षणाच्या नावावरती, जी लोक कायम आमच्यावरती आरोप ठेवत असतात की आरक्षणाची भीक तुम्ही घेतलेली भीक नाही, तो आमचा हक्क आहे, तो आमचा अधिकार आहे। आज भारतीय संविधान जरी लागू या देशामध्ये असलं, कायद्याची आणि कायद्याचा धाक तर त्यांच्यावरती राहिलेलाच नाही। कारण सत्तेवरती त्यांच्याच विचारधारेची लोक बसली आहे आणि सत्तेवरती जी लोक बसले त्यांना या गोष्टीचा तीळ मात्रही फरक पडत नाही। त्यांच्यातली माणुसकी मेली आहे, त्यांच्यातला मानव मेला आहे। जातीभेद म्हणजे काय हे अगोदर आपल्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे, आपल्या समाज बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे। जातीभेद म्हणजे काय हो नेमकं? आपल्या शेजारी बसून एखाद्या समाजाचा माणूस जर का जेवण करत असेल, आपल्या सोबत बसून जेवण करतोय, आपल्या मांडीला मांडी लावून जेवण करतोय, म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तो जात मानत नाही। जातीभेद म्हणजे नेमकं काय की तुम्ही जर का एखाद्या त्याच्या दुकानामध्ये सामान घ्यायला गेलात आणि सामान घेतल्यानंतर त्याने तुम्हाला सामान दिला, तुमच्या हाताला स्पर्श केला म्हणून तो जातीभेद मानत नाही, असं होत नाही। जातीभेद म्हणजे नेमकं काय की एखाद्या हिंदू सनातनी व्यक्तीने किंवा कुठल्याही इतर धर्मीयाने बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचं पूजन केलं, सावरकरांच्या फोटोचं पूजन केलं किंवा इथल्याही लोकांच्या फोटोचं पूजन केलं म्हणून ते जात मारत नाही किंवा तो धर्म सोडतात, असं होत नाही। इथं मी सावरकरांचा उल्लेख करण्याचा माझ्या मागचा उद्देश असा आहे की जर का समजा एखादा हिंदू विचारधारेचा लोक असेल किंवा एखाद्या आंबेडकरी विचारधारेचा माणूस असेल, त्याने जर का सावरकरांच्या फोटोचं पूजन केलं किंवा एखाद्या हिंदू सनातनी व्यक्तीने जर का बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचं पूजन केलं, तर फोटोचं पूजन केलं म्हणून ती विचारधारा त्यांनी स्वीकारली असं होत नाही। मला एक गोष्ट सांगा की जात म्हणजे नेमकी काय हो? जी यांच्या नसात भिनली, जी यांच्या बुद्धीत भिनली। बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या एका पुस्तकामध्ये उल्लेख करताना म्हणतात की जात ही हिंदू लोकांचा श्वास बनलेली आहे, पण त्यांनी ती हवा दूषित करून ठेवली। मी इथे बोलत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने बोलावीशी वाटते की महाराष्ट्रासारख्या राज्याचा आपण जेव्हा विचार करतो तर महाराष्ट्रामध्ये आजही बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडल्या जातात की पिण्यासारखं पाणी दिलं नाही म्हणून अख्ख्या समाजाने गावावरती बहिष्कार टाकलेलं दिसतं। तिथल्या गावातल्या सनातनी लोकांनी त्यांना पाणी पिण्याच्या हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे म्हणून त्यांनी गाव सोडण्यापर्यंत त्यांची पाऊल उचललेलं आहे। अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा तुम्ही का व्यक्त होत नाही? एक हे तो सेफ हे अशी नारे देणारी जी भांडगुळ आहेत ना, आणि जी म्हणतायत की आम्ही या देशाला महासत्ता बनवू, या अशा गोष्टींच्या जोरावरती महासत्ता बनवणार आहात का भारताला? बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या एका चर्चेमध्ये म्हणत असताना म्हणतात की मला या भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशी माझी तीव्र इच्छा आहे, पण या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत त्याचं स्वातंत्र्य टिकवून ठेवेल का याच्या बाबतीत माझ्या मनात प्रश्न आहे। तो प्रश्न का उपस्थित करताय बाबासाहेब? कारण जात व्यवस्था ही भारतातल्या माणसांच्या मनामध्ये रुजलेली आहे, ठसलेली आहे आणि ती सोडायला ते तयार नाहीये। तामिळनाडूची ही घटना आपल्या समोर आली, अशाच घटना गुजरातमध्ये असतील, आंध्र प्रदेश असतील, महाराष्ट्र असतील, अख्ख्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घडतायत। आणि याला प्रमुख असं कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षण आपल्याला दिलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा जो मंत्र दिला तो मंत्र तुम्ही विसरता। आपण शिक्षणापासून दूर होता, जागरूक होत नाही, एक होत नाही, एकजूट होत नाही। त्याच्यामुळे यांचं जुलूम आपल्यावरती दिवसेंदिवस वाढत चाललंय। बोलणारी माणसं तयार होत नाहीयेत। सत्तेचा दबाव आणला जातो, प्रशासनावर दबाव आणला जातो, पोलिसांवरती दबाव आणला जातो। हा दबाव कशासाठी आणला जातो? तर आपल्या विरोधात एखादं षडयंत्र रचून ते त्यांना यशस्वी करायचं असतं म्हणून दबाव आणला जातो। या भारतामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची भाषा बोलली, ती संविधानाची भाषा किंवा ते संविधान मिटवून इथे वैदिक धर्म लागू करायचा, सनातनी धर्म लागू करायचा आणि आपल्या मनमानी कारभार लागू करायचा, ही यांची इच्छा जर का असेल तर ही इच्छा आम्ही पूर्ण होऊ देणार नाही। संपूर्ण समाज बांधवांनी जागा होणं गरजेचं आहे। स्वतःच्या डोळ्यावरती बांधलेली आंधळी पट्टी काढा, शिका,
संघटित व्हा आणि संघर्ष करा. जो नारा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला तो नारा आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. धन्यवाद. जय भीम.